आज मी केली आहे कांद्यातली सुक्या बोंबलाची चटणी। त्यासाठी पळीभर तेलामध्ये 8-10 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची। लसणीचा स्वाद या चटणीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे लसूण छान असा परतून घ्यायचा आहे। लगेच बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। या कांद्यातल्या बोंबलाच्या चटणीसाठी कांद्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यायचं, मग ती चटणी चवीला अतिशय सुरेख लागते। कांदा आणि टोमॅटो हलकासा मऊ झाला की यामध्ये मसाले घालायचे। मालवणी मसाला घालते, रंगाचं तिखट, हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ आणि 4 आमसुलं घालायचे, थोडंसं पाणी घालायचं। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। आपण घातलेले मसाले कांदा टोमॅटो सोबत छान असे परतून घ्यायचे। कांदा टोमॅटोची ही चटणी छान अशी परतून घ्यायची। यामध्ये कैरी घातली तरीही छान लागते या कांदा टोमॅटोच्या चटणीला छान असं तेल सुटलं की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालायचे। सुके बोंबील मिठाच्या पाण्यामध्ये 10-1 मिनिटं व्यवस्थित असे भिजत ठेवायचे आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण घातलेले बोंबील कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे। कधीतरी ओल्या मासळीचा कंटाळा आला ना की ही अशी बोंबलाची चटणी रुची पालट म्हणून उत्तम पर्याय आहे। मस्त असे बोंबील परतून घ्यायचे आणि आता यावर झाकण ठेवायचे आणि 5-1 मिनिटांची वाफ काढून घ्यायची। पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचे आणि 2-3 मिनिटं ही अशी चटणी परतून घ्यायची। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपली सुक्या बोंबलाची चटणी भाकरीसोबत खायला तयार।